हाय फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये गोल गळा कटोरीचा पार्ट कसा शिवायचा, सॉरी माझं खूप तोंड आलेलं आहे, मला बोलायला येईल नाही, तर त्याच्यामुळे शब्दाचं हे होते. तर फ्रंट पार्ट कसा जोडायचा हा मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलं होतं, कटोरीचा भाग. तर त्याच्यावरचाच हा ब्लाऊज मी कंप्लीट केलेले आहे. तर मी तुमच्याबरोबर दाखवते. बघा, सिंपल शिवलेले आहेत, डेली यूजसाठी ब्लाऊज आहेत. कारण आता थोडं शांत वातावरण आहे बघा बिझनेसला, त्याच्यामुळे लोक आता सिंपल शिवणार डेली यूजसाठी. तर हे असं आहे, पुढून कटोरे आहे आणि स्लीव्ज बघा याची ही अशी फुलं आले, त्याला स्टोनची गोल केलेला आहे, स्टोन गोल स्टोन आणि गोल केलेला आहे हे बघा. तर ह्याची शिलाई 200 रुपये आहे अस्तर लावून. त्याच्यानंतर हा तर मी तुमच्यावर शेअर केला आहे का नाही काय माहीत नाही. तर हा एक ब्लाऊज मी रेडी केलेला आहे. तर ह्याला पण आपण फक्त नॉड टाकलेले आहे, कारण खूप सिंपल ब्लाऊज आहेत हे. आणि आता आणखी माझ्याकडे सिंपलच ब्लाऊज आहेत, सध्या सिंपल ब्लाऊज चालू येतं फॅशन, कारण कोणाला नको वाटते. तर कटोरी शिवलेला आहे, शक्यतो कटोरीच ब्लाऊज सध्या सिंपलला शिवतात कटोरी. ज्यावेळेस डिझायनर साडींचा काठपदर साडीचा ब्लाऊज असेल तर प्रिन्सेस कट शिवायला लागलेले आहे. तर हे बघा, कटोरी आहे, मॉडर्न लटकन. याला पण स्लीव्जला थोडंसं हे नॉर्मल असं आलेलं आहे, सेम आपण तसंच घेतलेलं आहे स्लीव्जला. तर हे 2 आणि आणखी 3 हे सगळे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत. तर हुकल वगैरे लावायचं राहिलेलं आहे, हे काम माझं तसंच राहिलेलं आहे. त्याच्यानंतर हा ब्लाऊज मी शिवायला घेतलेला आहे. तर ह्याचं पण मी बॅक पार्ट गोल एकदम करून घेतलेला आहे बघा. तर हा बॅक पार्ट आहे, गोल मी शिवून घेतलेला आहे. आणि आता पुढचं फ्रंटचं मग वगैरे मला स्टिच करायचं आहे. तर बघू शकता, तर हे अस्तर वगैरे हे मला स्टिच करायचं आहे आता. आणि बरंचसं मी सिंपल आहे, एकदम सिंपल डेली यूजसारखा ब्लाऊज आहे. तर हे बघा, खूप सिंपल ब्लाऊज आहे. तर हे सिंपल शिवायचे सध्या. तर तुमच्या भागामध्ये ह्या ब्लाऊजला, सिंपल कटोरी ब्लाऊजला अस्तर लावून तुम्ही किती शिलाई घेता हे पण मला कमेंट करून सांगत जावा. कारण काय आहे ना, आमच्याकडे शिलाई थोडी खूप कमी आहे, कारण ह्याला दोरा अस्तर याचे रेट वाढलेत, पण ब्लाऊजचे शिलाईचे रेट वाढले नाहीत, असं झालेलं आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे काय होतं, परवडत नाही. पहिला दोरा 2, 2.5, 3 रुपयाला यायचं, शिलाई थोडी जास्त घेतली, एवढे असले तरी जमायचं. पण आता काय झालं आहे, रेट सगळ्याचं जास्तचं रेट वाढलेला आहे, दोऱ्याचा रेट वाढलेला आहे. परत मॅचिंग आपण लावतो, थोडंसं परफेक्ट द्यायचं म्हणलं की आपण सगळं व्यवस्थित त्याचं बघतो. तर असं झालेलं आहे काहीतरी. तर फिनिशिंगमध्ये काम करायचं म्हणलं की आपल्याला प्रेस वगैरे हे भरपूर आलं त्याच्यामुळे शिलाई थोडी कमी आहे इथल्या रेट मानाने. तर तुमच्या भागामध्ये, शहरी भागामध्ये किती शिलाई घेता हे पण मला कमेंट करून सांगत जावा. तर आता ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की कसा शिवून झालेला आहे. तर कंटिन्यू राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. बाय.